मी संध्या रेसिपीवाली. तर मी तुम्हाला आज मोदकाची रेसिपी उकडीच्या मोदकाची रेसिपी दाखवली. बर. तर ती बघून घ्या एकदा, काय काय साहित्य लागतं ते. 2 हे जग बाउल्सवरून पीठ घेतलेले, अर्धा कप दूध आणि हे तूप 1 चमचा. आता करताना आपण 1 भांडभर आपण पाणी टाकलेलं याच्यामध्ये. बर. एकच भांडं पाणी घ्यायचं आहे का? एकच भांडं पाणी घ्यायचं. उकळी येईपर्यंत जरा वेळ थांबायचं. तोपर्यंत आपण इकडे सारणाची तयारी करून घेऊ. सारण करताना खाली कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं, म्हणजे सारण लागत नाही. थोडंसं तूप टाकायचं. तूप टाकल्यावर गूळ टाकायचा. गूळ तुम्हाला हवा तेवढा घ्या. शक्यतो जास्त गूळ आम्ही घेत नाही, आम्ही खात नाही, म्हणून कमी घेतलेला आहे गूळ. कमी म्हणजे किती? 1 बाउल भरून हे सारण आहे, तर अर्धा बाउल भरूनच सारण म्हणजे काय? खोबऱ्याचं हे खोबरं खोबरं घेतलंय का? हो. अजून काय टाकलंय त्यामध्ये? त्याच्यात काहीच नाही टाकलेलं अजून. आता नुसतं खोबरेच घेतलेले. त्याच्यामध्ये तुम्ही जायफळ घालू शकता, वेलदोड्याची पूड घालू शकता. थोडासा गूळ पातळ होईपर्यंत जरा वेळ थांबायचं आणि मग त्याच्यामध्ये जायफळ म्हणा, हे म्हणा, वेलदोड्याची पूड, असं काही तुम्हाला जे आवडत ते तुम्ही टाकू शकता. हेच थोडंसं जायफळ टाकायचं, कळत न कळत. इतपत पातळ जरी झाला ना तरी चालतो. आणि आता त्याच्यामध्ये आपण हे खोबरं घालूया. खोबरं सगळं मिक्सरमधून काढून घेतलं तरी चालतं. तुम्ही वेळेवर हे चव काढला तरी चालतो, जसं तुम्हाला जमेल. ओलं खोबरं आहे का? ओला नारळ आहे. ओला नारळच घ्यावा लागतो उकडीच्या मोदकाला. इकडं पाण्याला उकळी आलेली, तर त्याच्यामध्ये 1 पिंच मीठ घालायचं, अगदी कळत न कळत. ते घातल्यानंतर 1 चमचाभर तूप घालायचे. तूप घातल्याने मोदक मऊ आणि चांगले राहतात. आणि अर्धा कप दूध. त्याला उकळी चांगली येऊ द्यायची. कसं होते, काय होते, गॅस बारीक करून ठेवायचा, म्हणजे जळणार नाही अजिबात. आपण इकडं अजून पाण्याला उकळी यायची आहे. पीठ जे घेतलेले ते सगळं याच्यामध्ये घालायचं. शक्यतो हळूहळू घाला, गॅस बारीक करून घाला आणि गाठी होऊन देऊ नका शक्यतो. म्हणजे 2 भांडं कशाचं पीठ घेतलंय ते तुम्ही? तांदूळाची पिठी 2 भांडे घेतलेली आणि 1 भांडं पाणी. हो. आणि त्याच्यामध्ये अर्धा कप दूध घातले आणि तूप. गॅस बारीक करायचा, म्हणजे खाली लागणार नाही. पाणी अजून लागणार आहे का ना? नाही लागणार. मोदक करायला आपण सोपी पद्धत आत्ता वापरते. रोटी मेकरमधनं आपण ह्याच्या पाती तयार करून घेणार आहोत आणि त्याच्यावरनं भराभर आपल्याला मोदक करता येतील. उकड घेतल्यानंतर पटकन आपण फुल प्रोसेसमधून ती उकड काढणार आहे आणि नंतर मग हाताने मळून घेणार आहे. हाताने मळून घेऊन मग जरा झाकण ठेवून की 1 गोळे जसे आपल्याला जमतील त्याप्रमाणे करून फुल प्रोसेस याच्यातनं रोटी मेकरमधून आपण त्याच्या पाती तयार करणार आहोत. तुम्हाला कशा पाती तयार करायच्या ते आणि नंतर मग काय काय पुढे करायचं आहे ते सगळं मी तुम्हाला ओळीने दाखवतेच आहे. ही उकड आपली झालेली आहे. आता ही मी फूड प्रोसेसमधून काढते. पण मग फूड प्रोसेसमधनं काढताना अजून पाण्याची गरज पडेल? नाही लागणार, तेवढ्या याच्यातच होती ती.
पण लागलं तर टाकू शकतो का? हो, गरम पाणी थोडंसं करायचं आणि ते वरती टाकू शकतो. हे फूड प्रोसेसरमधनं आता तुम्ही करून घेणार आहे का? फूड प्रोसेसरमधनं करून घेणार आहे आता? हो, हे फूड प्रोसेसमधून ही उकड काढलेली आहे ना, ती आता करून घेणार आहे. थोडंसं गरम पाणी केलेलं आहे, लागलं तर ते टाकायचं. बरं. हे बघा, फूड प्रोसेसमधून मी उकड घेतलेली, काढली, कणिक काढलेली. पाणी न टाकता? पिठी, हो, पाणी न टाकता? पाणी न टाकता पिठी काढलेली. हे आपलं सारण रेडी झालेलं आहे. हे असे थोडे थोडे पेढे करून घ्यायचे. रोटी मेकर याच्यातून आपण त्या पाती तयार करून घेऊ. त्याच्यात तेल दे ना गं, तेल दे म्हणजे. तेलाचं बोट लावायचंय का त्याला? प्लास्टिकच्या कागदाला? हां, प्लास्टिकच्या कागदाला थोडंसं तेल लावायचं म्हणजे. ठेवायचं दुसरं. हे बघा, हे अशी पाती तयार होती. हो, छान झाली. अशी करून नाही तर मग ग्लासवर घेऊन हे याच्यात असं सारण भरायचं. आणि नंतर तुम्ही हे असं वरपर्यंत घेऊन यायचे ह्या पाती निऱ्या. ही पाती केलेली ही इथं ग्लासावर टाकायची आणि हे कडेने आलेले आहेत की नाही, हे असे वरपर्यंत दाबत दाबत यायचं. हे झालेले मोदक आहेत ना तुमचे? हो. आता हे उकडीला ठेवणार आहात तुम्ही? आता ते उकडीला ठेवायचे इडली पात्रामध्ये? इडली पात्रामध्ये. इडली पात्रच आपण आता मोद पात्र, इडली पात्र कशातही तुम्ही ठेवू शकता. हे असे आपण इडली पात्रामध्ये ठेवणार आहोत. बरं. किती वेळ उकडायच्यात? 15 मिनटं. त्याचे मोदक आपले झालेले आहेत बघा. आणि आता त्याच्यावर सर्व करताना त्याच्यावर तुपाची धार सोडायची. त्यावर तूप टाकून खायला द्यायचं का? हां, त्याच्यावर तूप टाकायचं आणि मग खायला द्यायचं. बघा कसं लागतात ते.